नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त मजेत. मी प्रमिला. माझ्या फिट अँड फाईन या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत कोलेस्ट्रॉल बद्दल. कोलेस्ट्रॉल हा एक प्रकारचा अवश्य लिपिड म्हणजे फॅट आहे, जी आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या तयार होते आणि आहारातूनही मिळते. याचा उपयोग पेशींच्या निर्मितीसाठी, हार्मोन निर्मितीसाठी होतो आणि पाचन प्रक्रियेसाठी हे मदत करते. कोलेस्ट्रॉलचे जास्त प्रमाण आरोग्याच्या विविध समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. हृदयरोग, स्ट्रोक आणि अन्य आजारांचा धोका वाढतो. तर आज आपण जाणून घेणार आहोत कोलेस्ट्रॉल बद्दल. तर कोलेस्ट्रॉलची कार्य काय काय आहेत ते बघूयात. कोलेस्ट्रॉल शरीरासाठी अनेक प्रकारे महत्वाचे आहे. कोलेस्ट्रॉल पेशींच्या निर्मितीसाठी महत्वाचे आहे. कोलेस्ट्रॉल पासून टेस्टोस्टेरॉन, एस्ट्रोजन, कॉर्टिझोल यासारख्या हार्मोनचे उत्पादन होते. कोलेस्ट्रॉल लिव्हरमध्ये तयार होते आणि ते अन्नातील चरबी पचविण्यास मदत करते. कोलेस्ट्रॉल हे पित्तरसाचे एक घटक आहे. व्हिटॅमिन डी कोलेस्ट्रॉल पासून निर्माण होते, जे व्हिटॅमिन डी आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. आता कोलेस्ट्रॉलचे आपण प्रकार पाहूयात. कोलेस्ट्रॉलचे प्रामुख्याने 4 प्रकार आहेत. एक म्हणजे एलडीएल. एलडीएल म्हणजे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन. याला बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल असेही म्हटले जाते. याचे जास्त प्रमाण रक्तवाहिन्यांमध्ये साठते आणि आर्टेरियोस्क्लेरोसिस किंवा हृदयरोग होण्याचा धोका वाढतो. हे रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करते. दुसरं म्हणजे एचडीएल. एचडीएल म्हणजे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन. ह्याला गुड कोलेस्ट्रॉल असेही म्हणतात. हे गुड कोलेस्ट्रॉल बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करते आणि हृदयरोगाचा धोका कमी करते. जेव्हा रक्तात एचडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते, तेव्हा हृदयविकाराचा धोका कमी असतो. एचडीएल helps to remove excess cholesterol from the bloodstream and transport it to the liver for elimination from the body. That's why it is called as a good cholesterol. तिसरं VLDL. VLDL म्हणजे very low density cholesterol. It is known as a major contributor to high cholesterol level, carrying fat particles through the bloodstream. ते उच्च कोलेस्ट्रॉल स्तरांच्या अधिकतेचा कारक आहे, जो फॅट रक्तवाहिन्यातून आणण्यास जबाबदार आहे. पुअर डाएट आणि अति प्रमाणात सारखे खाणे, अल्कोहोल सेवन यामुळे आपल्या रक्तात फॅटचे प्रमाण अधिक वाढते. VLDL चे प्रमाण वाढले की अधिक प्रमाणात रक्तवाहिन्या निर्माण होऊन ब्लड फ्लो वाढतो आणि त्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्याची जास्त शक्यता असते. नेक्स्ट ट्रायग्लिसराइड्स. ट्रायग्लिसराइड्स हे अशा प्रकारचे फॅट आहे जे आपल्या रक्तात आढळते. एनर्जी स्टोरेज आणि मेटाबॉलिझम मध्ये याचा फार मोठा रोल आहे. जेव्हा शरीरातल्या एक्सेस कॅलरीजचं फॅटमध्ये रूपांतर होतं, तेव्हा ट्रायग्लिसराइड्स तयार होतात आणि ते आपल्या दिवसभराच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी एनर्जी देतात. रक्तात ट्रायग्लिसराइडचं प्रमाण वाढलं की पॅनक्रियाटायटिस, हार्ट डिसीज, फॅटी लिव्हर, डायबिटीज, ओबेसिटी, मेटाबॉलिक सिंड्रोम यासारख्या आजारांना आपण बळी पडू शकतो.
उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका कधी असतो बरं? उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका कोलेस्ट्रॉल जर जास्त प्रमाणात असेल तर काय परिणाम होतात? कोलेस्ट्रॉलचा उच्च स्तर आरोग्यावर विविध परिणाम करू शकतात. एक म्हणजे आर्टेरिओस्क्लेरोसिस. रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर कोलेस्ट्रॉल साठल्यामुळे त्या जाड होतात, त्यांना सूज येते आणि त्या हार्ड होतात. त्यामुळे रक्तप्रवाह खंडित होऊन हृदयविकारासारखे आजार बळावतात. दुसरं म्हणजे हार्ट अटॅक. जगातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण म्हणजे हार्ट अटॅक. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण होऊन हार्ट अटॅक येऊ शकतो. याला मायोकार्डियल इन्फार्क्ट असेही म्हणतात. ही एक सिरियस मेडिकल इमर्जन्सी आहे. जेव्हा आपल्या हृदयाच्या कोणत्याही एका भागाला रक्तपुरवठा कमी होऊन हृदयाचा तो भाग डॅमेज होतो आणि जिथे हृदयच बंद पडलं तिथे सगळंच संपलं. तिसरं म्हणजे स्ट्रोक. हृदयविकारानंतर जगातील मृत्यूपैकी दुसरं मृत्यूचं प्रमाण जास्त असेल तर ते म्हणजे स्ट्रोकचं प्रमाण. मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्यास स्ट्रोकचा धोका आढळतो. कोलेस्ट्रॉलची पातळी रक्तात अधिक वाढल्यामुळे मेंदूच्या भागाला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही किंवा त्या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा येतो. त्यामुळे ब्रेनचे टिश्यू डॅमेज होतात आणि स्ट्रोक येतो. त्यामुळे ब्रेन डॅमेज होण्याची आणि पर्यायी ब्रेन डेड होण्याची सुद्धा शक्यता असते. पेरिफेरल आर्टरी डिसीज. हृदयाच्या बाहेरील रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्यास हा आजार होतो. क्रोनिक किडनी डिसीज. कोलेस्ट्रॉलच्या उच्च पातळीमुळे किडनीवरही परिणाम होऊ शकतो. आता ही कोलेस्ट्रॉलची पातळी कशी मोजायची बरं? तर कोलेस्ट्रॉलची पातळी मोजण्यासाठी रक्त चाचण्या केल्या जातात. या चाचण्या खालीलप्रमाणे. एक म्हणजे टोटल कोलेस्ट्रॉल. शरीरातील एकूण कोलेस्ट्रॉलचे मापन करणे या चाचणीला लिपिड प्रोफाइल असेही म्हणतात. टोटल कोलेस्ट्रॉल 200 मिलीग्राम पेक्षा कमी असावे. दुसरं म्हणजे LDL, बॅड कोलेस्ट्रॉल. इट शुड बी लेस दॅन 100 मिलीग्राम इज ऑप्टिमल. 100 ते 129 मिलीग्राम इज नियर ऑप्टिमल. 130 ते 159 इज बॉर्डर लाईन. 160 ते 189 इज हाय and more than 200 is very high. HDL. पुरुषांसाठी HDL चे प्रमाण 40 ते 50 मिलीग्राम असावे आणि स्त्रियांसाठी ते 50 ते 60 मिलीग्राम ही नॉर्मल रेंज आहे. कोलेस्ट्रॉलची पातळी कशी कमी करायची बरं? कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यासाठी आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आहेत. त्यातील पहिलं म्हणजे आहार. फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश असलेला आहार कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आरोग्यपूर्ण आहार आवश्यक आहे. आहारात काही विशिष्ट घटकांचा समावेश कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करू शकतो. ओमेगा 3 फॅटी ॲसिड. हे फॅटी ॲसिड हृदयाच्या ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे फॅटी ॲसिड हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत आणि माशांमध्ये विशेषतः सलमान आणि सॅर्डिल यामध्ये आढळतात. व्हेजिटेरियन लोकांमध्ये फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स, हेम्प सीड्स, सोयाबीन आणि ब्रुसेल्स स्प्राउट्स यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात असतात. पुढचं म्हणजे फायबर.
फायबरयुक्त आहार कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. ओट्स, बार्ली, फळे आणि भाज्या हे फायबरचे उत्कृष्ट स्रोत आहेत. आपल्या रोजच्या आहारात दुपारच्या जेवणात 1 वाटी सॅलड कंपल्सरी असायला पाहिजे. दिवसातून 1 सीझनल फळ खायलाच पाहिजे. रोज ॲपलच खायला पाहिजे असे काही नाही. ज्या सीझनमध्ये जी फळे स्वस्त असतात ते तुम्ही खाऊ शकता. 1 किंवा 2च फळे, अतिरेक नको. फळे जेवणापूर्वीच खावीत. जेवणानंतर फळे खाल्ली तर त्याने कोलेस्ट्रॉल वाढू शकते. कारण फळांमधील साखर रक्तात डिपॉझिट होते आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता असते. नट्स, काही नट्स जसे की बदाम, अक्रोड आणि पिस्ता HDL गुड कोलेस्ट्रॉल वाढवतात. LDL म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल ते कमी करतात. नट्स खायचे कसे? तर ते रात्री पाण्यात भिजत टाकायचे आणि सकाळी ते भिजलेले नट्स खाल्ल्याने त्यातील न्यूट्रिएंट्स आपल्याला उत्तम प्रमाणात मिळतात. ऑलिव्ह ऑइल, ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतात जे LDL म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात. आपल्या आहारात रोज लसूण असावा. लसूण कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. लीन प्रोटीन, लीन प्रोटीन म्हणजे असे काही प्रोटीन असतात, सोर्सेस असतात की त्यात फॅटचं प्रमाण कमी असतं, कॅलरी कमी असतात, पण प्रोटीन मात्र रिच असतात. मसल्स वाढवण्यासाठी आणि मसल्स मेंटेन करण्यासाठी लीन प्रोटीन खूप महत्त्वाचे आहे. लीन प्रोटीन हे आहारातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे जे आपल्या शरीराच्या पेशींच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक आहे. कोबी, अंडी, अंड्याचा पांढरा भाग, डाळी, बीन्स, हरभरा, मूग, मसूर, राजमा, टोफू, सोया मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट आणि विशेष म्हणजे गव्हांकूर या गोष्टींचा रोजच्या आहारात समावेश केल्याने आवश्यक ते प्रोटीन मिळतात आणि आरोग्यही सदृढ राहते. पुढचं म्हणजे वजन नियंत्रण करावं. ज्यांचे वजन अतिरिक्त वाढले आहे किंवा जे स्थूल म्हणजे लठ्ठ आहे, ज्यांच्या पोटाचा घेर जास्त मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्या रक्तात कोलेस्ट्रॉलची पातळी खूप जास्त असते. वजन कमी केल्याने, नियंत्रित ठेवल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते. नियमित व्यायाम, विशेषतः ॲरोबिक व्यायाम HDL म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवू शकतो आणि LDL म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करू शकतो. त्यामुळे दिवसातून एकदा रोज कंपल्सरी किमान 30 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. मद्यपान आणि तंबाखूचे सेवन, तंबाखूचे सेवन कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर आणि हृदयरोगाच्या परिणामावर नकारात्मक परिणाम करते. त्यामुळे तंबाखूचे सेवन बंद करणे आवश्यक आहे आणि मद्यपानही करू नये. नेक्स्ट, औषधोपचार. काही लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी इतकी जास्त प्रमाणात वाढते की ते डाएट फॉलो करून किंवा एक्सरसाइज करून कमी होऊ शकत नाही. त्यासाठी त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती औषधे घेणे आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉल आणि जीवनशैलीबद्दल बोलूयात. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करण्याचे काही मार्ग आहेत. एक म्हणजे नियमित तपासणी. कोलेस्ट्रॉलची पातळी तपासण्यासाठी नियमित रक्त चाचणी करणे आवश्यक आहे. 3 महिन्यातून एकदा ही रक्ताची चाचणी करावी. लिपिड प्रोफाइल. दुसरं, तणाव कमी करणे. तणाव कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकतो. म्हणून तणाव कमी करण्यासाठी ध्यान,
योग किंवा इतर तणाव निर्मूलन तंत्रांचा वापर करणे आवश्यक आहे. नियमित झोप. आरोग्यपूर्ण झोप कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. समर्पित व्यायाम, नियमित चालणे रोगाचे प्रमाण कमी करते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवते. निष्कर्ष. या सगळ्याचा निष्कर्ष बघूयात. कोलेस्ट्रॉल हे शरीराच्या कार्यासाठी आवश्यक आहे, परंतु त्याचा अतिरेक पातळी हृदयरोगाचे प्रमाण वाढवते. कोलेस्ट्रॉल हा शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचे नियंत्रण ठेवणे आपल्या हातात आहे. जर त्याचे नियंत्रण नाही ठेवले तर आपल्याला हृदयरोग आणि इतर काही जीवघेण्या आजारांचे कारण बनू शकतो. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य जीवनशैली संपादन करून आपण आपली रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवू शकतो. जर कोलेस्ट्रॉलची पातळी प्रमाणापेक्षा जास्त वाढली तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. कोलेस्ट्रॉलचे उच्च स्तर टाळण्यासाठी आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधक उपायांचा नक्कीच अवलंब केला पाहिजे. ज्याची कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात आहे त्यांनी ती वाढू नये यासाठी काळजी घ्यावी, कारण प्रिव्हेन्शन इज ऑल्वेज बेटर दॅन क्युरेशन. नियमित तपासणी, आहार, व्यायाम आणि स्वास्थ्यदायी जीवनशैली ही आरोग्य सुधारण्यासाठी आणि दीर्घायुष्य सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहे. तर मंडळी, लिपिड प्रोफाईलची चाचणी करून आजच आपण आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण चेक करून त्यावर वेळीच उपाययोजना केलीत तर नक्कीच आपण आपल्या निरोगी आयुष्यासाठी मोलाचे सहकार्य करू शकतो. चला तर मग आजपासून आपण प्रयत्न करूयात. चांगल्या सवयी आपण स्वतः आणि आपल्या फॅमिलीतील सर्वजण फॉलो करूयात आणि निरोगी आयुष्य जगूयात. थँक्यू. माहिती अर्थपूर्ण वाटली तर कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा पुढील आठवड्यात अशाच काही आरोग्यदायी टिप्स घेऊन. बेतात खाऊया, निरोगी राहूया, स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.